सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बघणार आहोत माझं इयरिंगचं कलेक्शन. कारण मी कुठे पण जाते तेव्हा इयरिंग्स घालते ना, मेनली ऑक्सिडाईज. मला एक कॉम्प्लिमेंट नक्की येते की तुझे इयरिंग्स खूप छान आहेत. तर आय थॉट की तुमच्यासोबत पण हे इयरिंगचं कलेक्शन एकदा शेअर करावं, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की अजून काय काय डिझाईन्स आहेत मार्केटमध्ये. आणि हे कलेक्शन माझं गेलं 2-3 वर्षापासून पण बोलू शकतं, त्याच्या आधी माझ्या कॉलेज डेजपासूनचं आहे. आणि एवढेच इयरिंग्स मी मध्ये डिक्लटर केले, कारण का कोणाचं काय तुटलं होतं, कोणाची पेअर हरवली होती. तर चला जास्त बडबड न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवात आपण गणपती बाप्पानेच करूया. तर माझ्याकडे नाही एकदम मस्त इयरिंग्स आहेत ज्याच्यावर मस्त असे गणपती बाप्पा आहेत. जर तुम्हाला माहीत असेल तर याचा फॅडमध्ये खूप आला होता आणि हे असे ऑफलाईन जास्त अवेलेबल नव्हते. तर मी फक्त एकच इयरिंग्स आहेत जे मी ऑनलाईन मागवले होते आणि हे काहीसे असे दिसतात. सो तुम्ही पण बघितलं असेल, हे खूप ट्रेंडमध्ये होते आणि हे खूप मस्त झुलतात. हे बघा, खूप छान वाटतात साडीवर, छान ड्रेसवर असे मस्त वाटतात हे एकदम इयरिंग्स. सो माझे हे सगळ्यात फेवरेट मस्त आहेत. जास्त वेट नाही आहे जेवढा दिसतोय आणि खूप लोकांकडे असतील हे इयरिंग्स, आय एम शुअर. त्यानंतरचे सगळ्यात फेवरेट म्हणजे हे झुमके. जवळून दाखवते. याला मस्त असा असा खिडकीसारखा आकार आहे इथे. इतके छान वाटतात हे घातल्यावर. हे उलटं पकडलं आहे मी, सॉरी. इतके छान वाटतात ना हे घातल्यावर. वरती मोठी कुडी आहे, त्याला खाली हे असे झुमके आहेत. खाली खिडकीचा एक काय मला बोलतात, झुमकाच बोलतात ना. याच्यात एवढं मला नावाने सांगता येणार नाही काय काय बोलतात, पण खूप छान दिसतात हे इयरिंग्स घातल्यानंतर. आणि हे कुठून घेतले बोलाल तर हाय स्ट्रीट जो मॉल आहे ना, तिथे एक शॉप आहे बघा इयरिंग्सचं. तिथे खूप मस्त मस्त असतात. मी तिथून हे घेतले होते आणि मला हे काहीतरी तेव्हा 150 की 200ला पडले होते, पण खूप छान वाटतात घातल्यानंतर. सो हे माझे सेकंड मोस्ट फेवरेट आहेत. हे मला तसे खूप आवडतात, पण ते कसं मी एकदम एफर्ट्स लावून घेतले होते. तर आता बॅक टू बॅक आपण पहिले झुमकेच बघून घेऊया. सो हा थोडा झुमक्यामध्ये मला वेगळा टाईप मिळाला होता. दाखवूया. तर इथे पिंपळे सौदागर म्हणून आहे ना, तिथे एक छोटासा मार्केट आहे. जर तुम्ही इकडे चिंचवडमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल. तसं मस्त मल्टी कलरचे झुमके आहेत हे. आणि इथे कानातलं आणि खाली छान फ्लॅट असा झुमका आहे याला. आणि हे तर घातल्यावर भारीच दिसतात. तुम्ही कशावर पण घाला, मल्टी कलरमध्ये एकदम मस्त दिसतात. तो त्यानंतर हे थोडेसे असे गोल्डनमध्ये आहेत माझ्याकडे, जे साडीवर खूप छान जातात. म्हणजे आपण आपलं महाराष्ट्रीयन लुक केलं तर हे खूप मस्त जातात. आणि हे मी खूप आधी घेतलेत. आय थिंक मला आठवत पण नाही आहे, मी कॉलेज डेजमध्ये वगैरे घेतलेत. हे जेव्हा डेज असायचे ना तेव्हा घेतले होते. त्यानंतर झुमक्यांमध्ये आहेत माझ्याकडे हे असे. हे तरी एक तर असायलाच पाहिजे. हे पंजाबी स्टाईल जे येतात ना, ते एक तरी तुमच्या कलेक्शनमध्ये हे असायलाच पाहिजे. खूप छान वाटतात जेव्हा तुम्ही ड्रेसवर घालता किंवा असं कुर्तीवर घालता ना, तेव्हा खूप मस्त वाटतात. सो हे तर तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवे. त्यानंतर या सेम पॅटर्नमध्ये ना माझ्याकडे मल्टी कलरचा आहे. म्हणजे हा एक तुमचा ऑक्सिडाईज पॅटर्न झाला आणि हा मल्टी कलर. हा तर म्हणजे इतका छान वाटतो. मी ब्लॅक साडीसोबत याला पेअर केलं होतं. माझ्याकडे जर फोटो असेल ना तर मी ब्लॅक साडीसोबत या पिंक साडीसोबत मी याला पेअर केलं होतं. खूप मस्त वाटत होते हे झुमके. पडले, पडलं बिडलं ना तर मग मला थोडं वाईट वाटतं, कारण प्रिय गोष्ट माझ्या दागिन्यांमध्ये फक्त हे ऑक्सिडाईज आणि असे कानातलेच आहेत. सो हे तुमच्याकडे असायला पाहिजे. ब्लॅकवर तर एकदम खतरनाक जातात हे. आणि अजून झुमक्यांमध्ये बघायला गेलात तर संपले का, असे एक छोटे सगळ्यांकडेच असतात. आणि ह्याचा मध्ये खूप ट्रेंड आला होता बघा, एक 2015-16 या झुमक्यांचं. हे तेव्हाचे आहेत आणि मी अजूनपर्यंत तसेच्या तसेच ठेवलेत. खूप मस्त वाटतात. तेव्हा डेली वेअरमध्ये पण मुली हे यूज करायच्या. सो हे आहेत. आणि अजून एक थोडेसे वेगळे आहेत, मस्त दाखवते. डेली वेअरसाठी ऑफिसमध्ये हे तुम्ही यूज करू शकता. वरती एक छान असं काय बोलू शकते याला, आकार आहे आणि खाली घर आहे. हे प्रॉपर घर आहे बघाल तर. त्याला दरवाजा आहे, खिडकी आहेत आणि खाली हे आहे, काय बोलतात त्याला, मणी नाही काय, घुंगरू. सो बोलण्यामध्ये माझ्यावर लक्ष देऊ नका, पण हे खूप मस्त दिसतात. मी खूपदा वेअर केलेत हे. माझी चुकी काय होते ना, मी फोटोज काढून ठेवत नाही आणि ठेवले तरी मग मी स्पेसमुळे डिलीट करून टाकते. त्यामुळे फोटो अटॅच करण्यासाठी माझ्याकडे नाही आहेत.
पण हे खूप छान आहेत. सो हे ओव्हरऑल झुमके होते. आता अजून काही झुमक्यांमध्ये राहिलेलं नाही आहे. हे पण एक बोलू शकता झुमक्यांमध्ये येतं की कशामध्ये येतं माहीत नाही, पण हे पण असे हुकसारखे अडकवायचेच आहेत आणि हे खूप छान दिसतात. मी तुम्हाला हे घालून दाखवते. हे असे दिसतात, छान मस्त वाटतात हे खूपच. आणि अशा ड्रेसवर किंवा अशा कुर्तीजवर, शॉर्ट कुर्तीजवर ना, अशा ऑफिससाठी पण खूप छान वाटतात, कॉलेज ऑफिससाठी वगैरे. सो दॅट्स इट. एवढं माझ्याकडे झुमक्यांचं होतं. आणि हो, हे कसे विसरू शकते, सॉरी अजून एक आहे, खूप मोठा ह्याला खाली हे आहे सर्कल. आणि हे ना साडीवर इतके भारी वाटतात. म्हणजे हे हे घालायचे गळ्यात, जास्त काय नाही घालायचं, एक चेन टाईप घालायचं. आणि तुम्ही बघू शकता ह्याचे मध्ये दात पडल्यासारखे पण झालेले आहेत इथून, कारण हे खूप जुने आहेत. मी आय थिंक हे घेतले होते 2019मध्ये, माझे कॉलेजचे डेज होते तेव्हा मी घातले होते, लास्ट इयरला. इतके मस्त वाटतात हे घालून, तुम्ही बघू शकता. सो दॅट्स इट. आता आता खरंच संपले झुमके. आता आपण थोडे वेगवेगळे काय काय बघूया. सो मी ना हे ट्रेनमधून घेतले होते. तुम्ही बघू शकता, हा किती छान मोर टाईप आहे. पण प्रॉब्लेम, याला एकदाही नाही घातलं आहे मी. प्रॉब्लेम असा झाला की मी ह्याला घालायला गेली आणि हे फक्त हे आहे ना, हे असं ओपन करायला गेली तर ते लिटरली तुटून गेला. आणि तरी पण मी सांभाळून ठेवलं आहे की कशाने तरी जॉईन वगैरे होईल का, कारण मला हे घालायची खूप इच्छा होती आणि फर्स्ट टाईम घालायला गेली आणि तेव्हाच तुटले. सो हे घातल्यानंतर काही जा जा माझा प्रॉब्लेम हा पण आहे की मी डेली वेअर, माझ्याकडे एवढे सगळे आहेत पण डेली वेअरमध्ये मी यातलं काहीच यूज नाही करत. सो घातल्यानंतर हे असं दिसेल. आता हा तोंड इकडे असायला पाहिजे, पण इट्स ओके. आता माझ्याकडे एकच आहे दाखवण्यासाठी तुम्हाला. सो डेली वेअरसाठी यूज नाही करत, ते पडून 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 असतं, त्यामुळे पण असं होतं कधी कधी. त्यानंतर झुमका टाईपच, पण झुमका नाही बोलू शकत याला. हे खूप छान करणार, मी एवढं यूज केलं की तुम्ही इमॅजिन करू शकता. मी सगळ्यावर यूज केलं. याची डिटेलिंग तुम्ही बघाल ना, इतकी मस्त आहे. म्हणजे हे बघा, वरती एक छोटीशी चौकोनी कुडी टाईप आहे, त्याच्या खाली फूल आहे, त्यानंतर हे घुंगरू टाईप आहे आणि खाली मस्त एक गोल. इतके छान वाटतात हे घातल्यानंतर, म्हणजे बघायलाच इतकं मस्त वाटतं. जास्त काहीच करायचं नाही, थोडीशी लिपस्टिक लावायची आणि हे असे घालायचे, खूप छान वाटतात हे. आणि हे हार्डली मी काहीतरी 50-60 रुपयाला घेतले होते. ते शगुन चौकमध्ये मी जेव्हा पण जाते ना तेव्हा मी घेते. त्यानंतर मी मध्ये एक ड्रेस घेतला होता, त्यावर घालायला छोटेसे टॉप्स सारखं पाहिजे होतं. सो हे असं गुलाब 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 कसं दाखवतात रे बाबा ते इन्फ्लुएन्सर, थांबा दाखवते, छानपैकी दाखवते, खूप मस्त गाण्यातले जवळून दाखवते. हे दिसते असे गोल्डन गुलाब गुलाब आहेत आणि त्याच्या आतमध्ये म्हणजे मध्ये एक डायमंड सारखा शेप आहे, खूप छान वाटतात. आणि ह्याला असं असं आहे खोलायला, हे आहे खोलायला. सो असं घालायचं मस्तपैकी, खूप छान दिसतं हे पण. सो ऑक्सिडाईजमध्ये माझ्याकडे भरपूर आहे. हे इतके प्रिटी कानातले आहेत ना, म्हणजे तुम्ही डेली यूज पण करू शकता ऑफिसमध्ये. असे 3 बेलपत्र कसं असतं आपलं 3 पानांचं, तसं आहे. आणि हे पण घातल्यावर खूप छान वाटतात. मी एक ऑफिसमध्ये एक माझ्या कलिग होत्या, त्या बिझनेस करायच्या यांचा, त्यांच्याकडून हे घेतले होते. त्याचसोबत हे पण खूप छान आहेत. हे बघा, हे असं काय बोलतात ते, गणपतीमध्ये डेकोरेशन करतो माहिती आहे ना आपण त्या ह्याचा, तसे वाटतात हे, खूप मस्त वाटतात हे पण घातल्यानंतर. सो आय थिंक मी ह्याच्यावर हेच वेअर करून जाईल. सो मी हे थोडे बाजूला ठेवते. त्यानंतर आहेत हे पण मी ट्रेनमधूनच घेतले होते, हे पण खूप छान आहेत. हे आय थिंक मी 30 रुपयाला घेतले होते. आणि ऑफकोर्स घातल्यावर मस्तच वाटणार, प्रत्येक वेळी काय बोलू मी, घातल्यावर छान वाटणार. तुम्हाला तर पटपट दाखवते, तुम्ही बोर नको व्हायला. त्यानंतर अशावाल्या इयरिंग्सचा मध्ये खूप ट्रेंड आला होता. सो हे घातलेला एक फोटो असेल माझ्याकडे, तो मी नक्की इथे शेअर करेन बाजूला. त्यानंतर याच पॅटर्नमध्ये हे 2 आहेत, पण यांचे पेअर हरवलेले आहेत. हे तर बाई तुम्हाला माहीतच असतील, हे माहीत नाही असं होणारच नाही. हे खूपच तेव्हा ट्रेंडमध्ये होते. एवढा का हालतोय हा, खूपच ट्रेंडमध्ये होते तेव्हा. त्यानंतर एकदम क्यूट आहे ना माझ्याकडे, हे ना मी लिटरली त्याच्या हातगाड्या उभ्या राहतात ना तिथून घेतलेत, पण दिसायला एक नंबर. तुम्ही बोलणारच नाही की हे हातगाडीवरून घेतलेत. आणि हे हार्डली 30 ते 40 रुपयाचे असतील. त्यानंतर हे पण मी शगुन चौकमधून घेतलेत. असे का पकडते मी, दाखवते. याला मस्त खाली 2 डुले आहेत, पण मला ना घेताना हे छान वाटले, पण नंतर असं वाटतं की ह्याच्यामध्ये एक मिसिंग आहे अजून. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर थांबा,
हे पण मी हाय स्ट्रीटमधून घेतले होते, त्या शॉपमधून. हाय स्ट्रीटमध्ये जो एक ज्वेलरी शॉप आहे, आता आहे की नाही माहीत नाही, मी खूप दिवस आधी गेली होती. आणि हे इतके छान इयरिंग्स मिळालेत मला. मी ना अजून कशासोबतच हे पेअर नाही केलेत, पण करेन ना तेव्हा नक्की तुम्हाला फोटो शेअर करेन, म्हणजे स्टोरी बिरीला ठेवेन. त्यानंतर हे वाले आहेत, हे पण शगुन चौकमधूनच आहेत, म्हणजे मी गेली की 4-5 एकदाच उचलते. आणि असे नॉर्मल कुर्तीज वगैरेवर हे खूप छान जातात. तसेच हे नॉर्मल कुर्तीज वगैरेवर एकदम मस्त जातात. आणि पटकन काय वेअर करायचं असेल ना, हे तर माझे खूपच जुने आहेत, खूपच जुने, म्हणजे 12thला वगैरे असताना घेतलेले आहेत. त्यानंतर आहेत हे वाले, फॉर्मल्स असतील किंवा वेस्टर्न वेअर काय असेल तर घालता येतात. हे इयरिंग्स जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे, मी एवढे यूज केलेत. काहीही असो, घरी काय कार्यक्रम असो, कॉलेजमध्ये काय असो, ऑफिसमध्ये काय असो, खूपदा घातले. म्हणजे ह्याच्यावर फोटो पण खूप आहेत. आणि मध्ये ना मी शगुन चौकमध्येच गेले होते, आता मला आठवत नाही, नाही असंच कुठलं तरी रँडम शॉपमधून मी हे घेतले. अरे बरं, हे मी करीन. ह्याचे बघा, हे प्रॉपर दिसतात. हा मधला जो कलर आहे ना, तो मला खूप जास्त आवडला होता, म्हणून मी हे घेतले होते. आणि हे काहीसे असे दिसतात, म्हणजे तुम्ही नॉर्मल साडी घातलीत ना, तुमचं काम होऊन जाईल. आणि यामध्ये 2 आहेत, हे एक छोटेसे टॉप, आणि हे फॉर्मल्ससाठी वगैरे किंवा वेस्टर्न आउटफिटसाठी आहे. आणि प्रत्येकाकडे असे गोल्डन कुडीवाले झुमके असतातच, जे माझ्याकडे पण आहेत. त्याच्यामध्येच अजून एक ही व्हरायटी आहे. आणि आहेत हे छुमछुम, खूप छुमछुम वाजणारे. त्यानंतर हे ना मी बनवलेत, म्हणजे हे जे खाली दिसते, थांबा मी पकडून दाखवते. हे जे खाली दिसते ते याच्यातलं आहे. आणि हे जे कुडी आहे त्याला असे खाली चेन होते, म्हणजे ह्या 2 वेगवेगळ्या आहेत. ते मी एकत्र करून असं बनवलं होतं, मला एकदा गरब्याला घालायचे होते म्हणून. आणि काय राईट, इथे असे छोटेसे रिंग बिंग आहेत माझ्याकडे. हां, ही एक चेन आहे खूप छान अशी, प्रगती नाव लिहिलेली. ही मला माझ्या 2 सायली आणि रोशनी या दोघींनी मिळून गिफ्ट केली होती. आणि ते खूप येतात ना छोटे छोटे नाही बोलते ना, त्याच्यातले माझ्याकडे असे आहेत, दाखवते. वेस्टर्नवर घालण्यासाठी किंवा हे हे असं आहे. हे खूप छान दिसते घातल्यानंतर. हे एक आहे, हे नॉर्मल सगळ्यांना माहीतच असतील. हे वालं असं फोकस नव्हतं झालं. त्याच्यामध्येच एक ब्लॅकमध्ये आहे, आणि हे असे ओव्हल शेपमध्ये आहे. हे पण खूप छान दिसते घातल्यानंतर. आणि एक माझ्याकडे असं स्क्वेअरमध्ये पण आहे, आणि दिस विल बी लास्ट. तर असं काहीसं होतं माझं कलेक्शन. सो आता आपण नंतर भेटूया. चला, बाय बाय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक बिक कराच, म्हणजे तुम्ही प्लीज.